हालेलुया हालेलुया। कलसीकरस पत्र 3 अध्याय 1 ते 2 वचन। कलसीकरस पत्र 3 अध्याय वचन 1। म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठलेले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे त्याच्या वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा। वचन 2। वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लागू नका। हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते? म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसले तेथील वरील गोष्टी मिळविण्याचा यत्न करा। वरील गोष्टीकडे आपले मन लावा, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका। बायबल सांगते की ख्रिस्त मरणातून उठलेले आपण सुद्धा प्रभू येशू बरोबर उठविले गेलेले आहोत आणि प्रभू जाऊन देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे। तर तिकडे वरील गोष्टी मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आणि वरील गोष्टीकडे आपल्याला आपलं मन लावायचंय, पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावायचं नाही। आपलं लक्ष पूर्ण आपल्याला वरील गोष्टी म्हणजे स्वर्गीय गोष्टीकडे लावायचंय। जिथे प्रभू येशू आहे त्या स्वर्गाकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची, जिथून आपल्याला सर्वस्व मिळणार आहे त्या प्रभू येशूकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची। बायबल सांगते पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका, तर वरील गोष्टीकडे म्हणजे स्वर्गीय गोष्टीकडे आपली दृष्टी लावा, म्हणजे प्रभू येशूकडे जो प्रभू स्वर्गात आहे। योहान 3 अध्यायामध्ये 13 वचनात स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू, जो स्वर्गातून उतरला व स्वर्गात आहे त्या मनुष्याच्या पुत्राकडे म्हणजे प्रभू येशूकडे आपल्याला आपलं लक्ष आणि आपल्याला आपलं मन लावायचंय। जो स्वर्गात आहे, स्वर्गातून उतरून तो आपल्यासाठी आला आणि आजी तो स्वर्गात आहे। तर प्रभूकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची, अर्थात स्वर्गाकडे। या पृथ्वीकडे नव्हे, या पृथ्वीतल्या गोष्टीकडे नाही, तर स्वर्गाकडे दृष्टी लावा। जे टिकणार आहे, जे अनंतकाल राहणार आहे त्याकडे। पृथ्वीवरल्या सर्व गोष्टी क्षणिक आहे, नाशवंत आहे, लयात जाणार आहे, नष्ट होणार आहे, त्याकडे नव्हे तर स्वर्गीय गोष्टीकडे आपल्याला आपलं लक्ष लावायचंय। जसं की योहान 19:11 प्रभू येशूने पिलाताला काय म्हटलं? आपल्याला वरून अधिकार दिला नसता तर तू माझ्या मुलीत चालला नसता। म्हणजे तुम्हाला वरून अधिकार दिलेले आहे म्हणून तू माझ्यावर चालतो, नाही तर तुमच्या माझ्यावर तो अधिकार चाललाच नसता। म्हणजे वरून मिळणाऱ्या गोष्टी जेव्हा त्या माणसाला मिळतात तेव्हा त्याच्याकडे ते राहतात, ते कोणी काढून घेऊ शकत नाही। जे माणसाला वरून मिळते ती पूर्ण रीतीने प्रामाणिक असते किंवा ती पूर्ण रीतीने विश्वासू असते। जे देवाकडून येते, जे वरून येते, मात्र ती कोणी रद्द करू शकत नाही, नाहीसे करू शकत नाही किंवा बदल करू शकत नाही। पिलाताला परमेश्वर पित्याकडून अधिकार मिळाला म्हणून तो प्रभूला येशूला धरू शकला, फटके मारू शकला। नाहीतर पिलाताचा प्रभूवर सुद्धा काही चाललं नसतं जर पित्याकडून तर अधिकार नसता तर। म्हणून बायबल सांगते जे वरून मिळते ते टिकणार आहे, जे वरून येते त्याला कोणच बदलू शकत नाही। म्हणून वरून मिळणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावा। ज्या गोष्टी वरून येतात, योहान 3:27 योहानाने उत्तर दिले, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही। मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही। आपल्याला स्वर्गातून दिला तर मिळेल, स्वर्गातून दिलं नाही तर मिळणार नाही। आणि आपल्याला स्वर्गातून देणार कधी? जो स्वर्गाकडे आपण लक्ष लावू। स्वर्गातून जर आपल्याला मिळालं तर आपल्याला प्राप्त होणार। बघा, लग्नाच्या वेळी सांगतात की नाती स्वर्गात जोडली जातात, पृथ्वीवर साजरी केली जातात। स्वर्गातून जोडते, पृथ्वीवर साजरे करतो आपण। जे स्वर्गातून जोडते ते तोडू शकत नाही। मुलाबाळाची देणगी सुद्धा जेव्हा ती वरून परमेश्वराकडून देण्यात येते, जेव्हा ती स्वर्गातून देण्यात येते, तेव्हा ती आपल्याला प्राप्त होते। म्हणजे परमेश्वर जेव्हा स्वर्गातून देतो तेव्हा ते आपल्याला मिळते।
मग स्वर्गातून मिळणारी गोष्ट टिकणारी, शाश्वत आहे, तर आपल्याला स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावायचं. आपलं लक्ष स्वर्गाकडे पाहिजे. जे आपल्याला हवं आहे ते स्वर्गातून प्रभू आपल्याला देणार. आरोग्य, शांती, जीवन किंवा जे काही आपल्याला हवं आहे, यश, उन्नती, प्रगती, सर्व काही प्रभू स्वर्गातून आपल्याला देणार. मग त्यासाठी आपलं लक्ष स्वर्गाकडे, प्रभूकडे, वरील गोष्टीकडे लावायचं. या पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावायचं, तर देवाकडे, स्वर्गीय गोष्टीकडे आपल्याला आपलं लक्ष लावायचं. प्रभू बघा प्रार्थना करते वेळी अनेक वेळी स्वर्गाकडे, आकाशाकडे पाहायचे. मत्ती 14 त्याच्यामध्ये 13 वचनापासून 13 आणि 21 वचनात पाहतो की प्रभूने वर आकाशाकडे पाहून प्रार्थना केली, स्वर्गाकडे पाहून प्रार्थना केली. मत्ती 14 13 ते 21 पर्यंत आणि 19 वचनात प्रभूने आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला भाकरीला. आणि मग 6 ते 41 वचनात वर स्वर्गाकडे पाहून प्रभूने आशीर्वाद दिला. 5000 वचन संधी त्या ठिकाणी 5000 पुरुष होते, स्त्री आणि मुलं होतीच. 5000 पुरुष तर 5000 बायका पकडा, मुलं एक जोडप्याला 8 मुलं पकडली तर 40,000 मुलं आणि 10 आहे 50,000. 50,000 लोकांना प्रभूने भोजन दिलं, फक्त 5 भाकरी आणि 2 मासे. पण त्यासाठी प्रभूने काय केलं? मत्ती 14 ते 19 वचनात आकाशाकडे पाहिलं. आकाशाकडे पाहून, स्वर्गाकडे पाहून भाकरीला, मासलीला आशीर्वाद दिला. आणि शिष्याला म्हटलं आता लोकांना वाटा. लोकांना वाटल्यानंतर 5,000 पुरुष, स्त्रिया, मुलं, 50,000 लोक जेवून तृप्त झाले आणि शिल्लक राहिला 12 टोपली. लोकांनी खाऊन त्याच्या तुकड्याने 12 टोपल्या भरल्या. प्रभू सुद्धा भाकरीला आशीर्वाद देताना आकाशाकडे, स्वर्गाकडे पाहते, वर पित्याकडे पाहते. आणि जर स्वर्गाकडे पाहून प्रभूने आशीर्वाद दिला तेव्हा ते अन्न, ती भाकरी, ते मासे कमी पडले नाही तर विपुल झाले. लोकांनी पोटभर खाल्लं तरी 12 टोपली शिल्लक राहिलं. ज्या प्रभूने आकाशाकडे पाहून प्रार्थना केली. लाजर येऊन 11 लाजर मरण पावला होता आणि मेल्यानंतर त्याचे शरीर कबरेत ठेवले होते. जेव्हा प्रभू तिथे गेले, मार्था म्हणत आता त्याला दुर्गंध येत असला. प्रभूने म्हटलं वचनसंधी योहान 11:41-44. प्रभूने म्हटलं 40 वचनात जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव भाषण असं तुला सांगितले नव्हती का? आणि 41 वचनापासून प्रभूने वर आकाशाकडे पाहिले, पित्याकडे, आणि आपल्या पित्याचे आभार मानले. आणि पित्याला म्हटले की मात्र प्रभू येशू आपल्या पित्याला म्हणतो, तू सर्व काही मला दिलेलं आहे आणि हा जो लोक समोर उभा आहे याने तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून ती गोष्ट घडवून आणते. प्रभूने प्रथम आपल्या पित्याचे आभार मानले, पित्याला धन्यवाद दिला. म्हटलं तरी हा जो लोक समोर उभा आहे त्याकरता प्रभू मी तुझ्याकडे मागत आहे, कारण तू सर्वदा माझ्या ऐकतो, पण तरी या लोकांसाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. असं बोलून प्रभूने लाजरला आवाज दिला. जो लाजर मेला होता, ज्याला मरून 4 दिवस लोटले होते, 96 तास. मनुष्य मेल्यावर 8 तासाने सडण्याची क्रिया चालू होते. या माणसाला, लाजरला मरून 96 तास लोटले होते. 12 पटीने वेळ निघून गेला होता. शरीर सडलं, पुजलं असणार, दुर्गंधी येत असणार. पण प्रभूने आपल्या पित्याकडे, आकाशाकडे पाहिलं, पित्याचे आभार मानले आणि लाजरला म्हटलं लाजर बाहेर आहे. तेव्हा तो मेलेला, प्रेत वस्त्राने गुलाडलेला, तोड रुमालाने वेष्टिलेला असं जिवंत बनून बाहेर आला. प्रभूने म्हटलेला मोकळे करून जाऊ द्या. तेव्हा तिथे आलेल्या यहुदी लोकांपैकी पुष्कळ लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला. आता बघा त्या ठिकाणी प्रभू लाजरला जिवंत करताना, त्याला बरी करताना, मरणातून उठविताना आकाशाकडे पाहते. प्रभू आहे, सर्व अधिकार आहे प्रभूकडे. तरी आपल्या पित्याकडे दृष्टी लावून, पित्याकडे पाहून प्रार्थना करत आहे, पित्याचे आभार मानत आहे. मग आपण का करू नये? आपलंही लक्ष स्वर्गीय पित्याकडे पाहिजे, स्वर्गीय गोष्टीकडे आपलं लक्ष पाहिजे. जिथून आपल्याला सर्वस्व मिळते त्या पित्याकडे आपलं लक्ष लावा, जो आपल्याला सर्वस्व देण्यासाठी पूर्ण रीतीने समर्थ आहे. त्या स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा.
प्रभू स्वर्गातून आपल्याला पाठवणार. योएल 2:19. तेव्हा परमेश्वर पित्याने 18-19 वचनात तेव्हा परमेश्वर पित्याने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली. तो आपल्या लोकांविषयी कळवळला. त्याने म्हटलं, मी देतो तुम्हाला पाठवून धान्य, तेल, द्राक्षरस मी देतो पाठवून. यापुढे राष्ट्रामध्ये तुम्ही निंदास्पद होणार नाही. प्रभू म्हणतो मी पाठवून देतो. मग प्रभूने कुठून पाठवून दिलं? स्वर्गातून. आपल्या इस्रायल लोकांना परमेश्वर पित्याने धान्य, तेल आणि बाकी लागणाऱ्या सर्व गोष्टी देव पित्याने स्वर्गातून पाठवून दिल्या. आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला सर्व काही पुरवणारा आणि सर्व गोष्टी पाठवून देणारा परमेश्वर पिते. तो वरून आपल्यासाठी या सर्व गोष्टी पाठवून देतो. तो आपल्याला या सर्व गोष्टी मात्र देतो. जर आज आपण त्याच्यावर भरोसा ठेवणार, वर पाहून प्रार्थना करणार, वरील गोष्टीकडे आपले लक्ष लावणार, तर आपल्याला सर्व मिळणार. पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. पृथ्वी सर्व मोह माया भरलेली आहे, वासना पाप हुशारकी भरलेली आहे. त्याच्या मागे नाही, देवाच्या गोष्टीच्या मागे लागायचंय. स्वर्गीय गोष्टीच्या मागे लागा. स्वर्गीय गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टीकडे आपलं लक्ष लावा, जिथे प्रभू येशू बसलेला आहे, जिकडे मात्र प्रभूच्या हातात अधिकार आहे. प्रभूने काय म्हटलं? योहन 8:23. तुम्ही खालचा आहात, मी खालचा नाही, मी वरचा आहे. प्रभू म्हणतो तुम्ही खालचा आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचा आहात, मी जगाचा नाही. प्रभू या लोकांना, यहुदी लोकांना म्हणत आहे, तुम्ही खालचा मी वरचा, तुम्ही जगाचे मी जगाचा नाही. प्रभू वरचा आहे, देव पित्याकडला, स्वर्गीय. आणि आता आपल्याला वाटते की प्रभू आपल्याला म्हणतो की तुम्ही जगाच्या आहात, तुम्ही खालच्या आहात. तर योहन 17:14, 16 आणि 15:19 त्या ठिकाणी प्रभूने काय म्हटलं? तुम्ही जगाचे नाही. जसं मी जगाचा नाही तसं तुम्ही पण जगाचे नाही. आता योहन 8:23 मध्ये काय पाहिलं? प्रभू येशूने म्हटलं, तुम्ही खालचे आणि मी वरचा, तुम्ही जगाचे मी जगाचा नाही. आणि योहन 17:14, 16 आणि 15:19 काय पाहिलं? प्रभू म्हणतो मी जगाचा नाही तसं तुम्ही पण जगाचे नाही. आता इथे दोन प्रकार येतात. पहिल्या वचनात प्रभू म्हणतो तुम्ही जगाचे, मी नाही. दुसऱ्या वचनात प्रभू म्हणतो तुम्ही पण जगाचे नाही, मी पण जगाचा नाही. आता त्याच्यावर आपल्याला काय कळेल पहा. पहिली गोष्ट, योहन 8:23 प्रभू यहुदी लोकांना म्हणत आहे, तुम्ही खालचे, तुम्ही जगाचे, मी वरचा, मी जगाचा नाही. जे प्रभूवर विश्वास ठेवत नव्हते, ज्यांच्यामध्ये संशय भरलेला होता, जे नेहमी कुरकुर वादविवाद करणारे होते, प्रभूला विरोध करत होते, प्रभूच्या गोष्टी डोळ्याने पाहत होते, कानाने ऐकत होते, तरी विश्वास ठेवत नव्हते, त्यांना प्रभूने म्हटलं तुम्ही खालचे आहात, तुम्ही जगाचे आहात. परंतु प्रभू आपल्या शिष्याविषयी आणि पुढे जाऊन शिष्याच्या वचनावर जे विश्वास ठेवणार आहेत त्यांना प्रभूने म्हटले, जसा मी जगाचा नाही तसे तुम्ही पण जगाचे नाही. तुम्ही माझं वचन पाळता, माझ्या नियमाप्रमाणे चालता, माझ्या आज्ञेप्रमाणे चालता, तर तुम्ही पण स्वर्गाचे आहात, जगाचे नाही. जसं मी स्वर्गातले तसे तुम्ही पण स्वर्गातले. आता या ठिकाणी प्रभू वरचे, प्रभू स्वर्गातले. मग आपण प्रभूचे नियम आज्ञा पाळल्या तर आपण पण स्वर्गातले झाले. मग आपण स्वर्गातले तर स्वर्गात जे ते सर्व आपले. इफिसियन्स पत्र 1:3-5 स्वर्गातले सर्व आशीर्वाद प्रभूने आपल्याला देऊन, प्रभू पित्याने प्रभू येशूमध्ये आपल्याला आशीर्वादित केलेले आहे. पित्याने काय केले? स्वर्गातले सर्व आशीर्वाद देऊन प्रभू येशूमध्ये आपल्याला आशीर्वादित केलेले. तर आपण स्वर्गाचे म्हणतो. मग जर आता आपण स्वर्गातले आहोत तर आपलं लक्ष कुठे पाहिजे? स्वर्गाकडे. मनुष्य जेव्हा सकाळी म्हणजे नोकरीसाठी जाऊ, कामधंद्यासाठी, कोणत्याही कारणासाठी, कुठे फिरण्यासाठी, कोणाकडे जाण्यासाठी, बाजारात जाऊ की कुठे पण जाऊ, सकाळी तो घर सोडून निघतो. पण संध्याकाळी परत जिथून तो घरातून निघालाय त्याच घरात तो येतो. त्याच घरात तो कधी पोहोचेल याची तो प्रतीक्षा करतो. लवकरात लवकर माझ्या घरी मला पोहोचायचंय, मी घरी पोहोचलो तेव्हा मला बरं वाटेल, मला आराम मिळेल, ही आशा असते त्याला.
मिळण्याची आशा असते. ज्या घरातून तो निघालाय परत घरी कधी पोहोचेल असं त्याला वाटते. त्याचं लक्ष आपल्या घराकडे लागलेलं असते. आपण स्वर्गातून आलेल्या परत स्वर्गात जायचंय, मग लक्ष पण तिकडेच पाहिजे आपलं, की तिथे मी कधी जाणार जिथे मला आराम मिळेल, जिथे मला शांती मिळेल. त्या स्वर्गीय गोष्टीकडे आपल्याला लक्ष लावायचंय आणि त्या स्वर्गीय गोष्टी मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. वरील गोष्टीकडे, स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावा. 2:32 जेव्हा अशुराचा राजा सनेरीब जेव्हा मात्र यरुशलेमेच्या यहुदी लोकांवर चढाई करून येणार होता, त्याने अगोदर आपल्या माणसाला पाठवून यहुदी लोकांचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे, त्याने परमेश्वर पित्याविरुद्ध आणि यहुदाचा राजा हिजकिया राजा याच्या विरुद्ध पत्र पण लिहून पाठवलं. हिजकिया राजाने ते पत्र परमेश्वर पुढे उघडून ठेवले आणि हिजकिया राजाने आणि यशाया संदेष्टाने 2:32 स्वर्गाकडे पाहून प्रार्थना केली. हा सनेरीब जो राजा होता, शूरवीर राजा होता, या राजापुढे अनेक राजे टिकले नाही. अनेक देशाचा, नगराचा त्याने मोड केला होता. भरपूर शूरवीर असलेला राजा होता, त्याच्याकडे विपुल सेना होती. सर्व लोक त्याला घाबरत होते आणि प्रांतावर त्यांनी चढाई करून विजय मिळवला होता. आता तो यरुशलेमेवर सुद्धा येणार होता. यरुशलेमेचा पण त्याच्या पुढे टिकाव लागला नसता, पण यरुशलेमेतले लोक देवाचे लोक होते. हिजकिया राजाने यशाया संदेष्टाने देवपित्याकडे प्रार्थना केली, स्वर्गाकडे पाहून, आकाशाकडे पाहून प्रार्थना केली. तेव्हा देवपित्याने वरून एक देवदूत पाठवला आणि या देवदूताने येऊन मात्र सनेरीब राजाची सैनिक जे होते एका रात्रीमध्ये 1,85,000 सैनिकांची कत्तल केली. एका रात्रीत 1,85,000 सैनिक मरण पावले. आणि मात्र लोक सकाळी उठून पाहतात तर काय, प्रेती पडलेले. सनेरीब राजा घाबरला, आपल्या देशी पलट सुटला. तेव्हा त्याच्याच मुलाने त्याचाच वध केला. यहुदी लोकांचं, यरुशलेमेतल्या लोकांचं काही नुकसान झालं नाही, कारण हिजकिया राजाने यशाया संदेष्टाने स्वर्गाकडे आपली दृष्टी लावून प्रार्थना केली होती, म्हणून त्याला स्वर्गातून मदत मिळाली. आज आपलंही लक्ष स्वर्गाकडे असायला हवं. जिथून आपल्याला मदत मिळणार आहे, जिथून आपल्याला सहाय्य मिळणार आहे, त्या स्वर्गाकडे आपली दृष्टी लावा. त्या आकाशाकडे आपली नजर लावा, आकाशाकडे आपले लक्ष लावा. अगदी एवढंच नव्हे, प्रभू येशू जेव्हा येणार आहे तेव्हा प्रभू येशूने आपल्या शिष्यांना हेच म्हटलं, सर्व लोकांना जे जागरूक राहणार आहे, जे तयार राहणार आहे, त्यांना पण प्रभू येशूने हेच म्हटलं की तुम्ही स्वर्गावरती आकाशाकडे पहा आणि वरती दृष्टी लावा आणि मात्र वर पाहत असलेले तुम्ही असावे, कारण तेथून वरून मी येणार आहे. म्हणून तुमची डोकी वर केलेली असावी, आकाशाकडे असावी. लूक 21:28 या गोष्टीस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. शेवटच्या घटना घडताना जेव्हा तुम्ही पाहणार तेव्हा लक्षात ठेवा, तुमचा मुक्ती समय जवळ आलाय. डोकी वर करा, तिथून तो वरून येणार आपल्याला न्यायला. आणि तेव्हा पण प्रभूने म्हटलं, नजर डोकी वर करा, म्हणजे तो आपल्याला दिसेल वरून येताना, स्वर्गातून येताना प्रभू दिसेल आपल्याला. आपल्या जीवनात काही संकट आणि समस्याला स्वर्गाकडे पाहून प्रार्थना करा, वर पाहून प्रार्थना करा आणि वरील गोष्टी, स्वर्गीय गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वीवरल्या गोष्टी नव्हे तर स्वर्गीय गोष्टी. कारण फिलिप्पियन्स पत्र 3:20 आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे आणि तिथून प्रभू येशू येणार आहे, त्याच्या पण वाट पाहत प्रतीक्षा करत आहोत. बायबल सांगते आपलं नागरिकत्व, आपला हक्क, आपला अधिकार कुठे आहे? स्वर्गात. आपण स्वर्गीय स्थायिक लोक आहोत, पृथ्वीवरले नाही. पृथ्वीवर आपण पाहुणे म्हणून आलेले आहोत, इकडूनचे स्थायिक नाहीत. आपण स्वर्गीय नागरिक आहोत आणि आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे.
आपण स्वर्गाच्या हकदार आहोत. म्हणून वचन सांगते तिथून प्रभू येणार आहे, त्याची वाट पहा, त्याची प्रतीक्षा करा. तो आपल्याला वर घेऊन जाणार आहे. स्वर्गात आपलं सर्वस्व आहे, तिकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची, वरील गोष्टीकडे आपल्याला लक्ष लावायचंय. इफिसियन्स पत्र 2:19. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, परंतु पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आपण उपरी नाही वचन सांगते. आतापासून आपण परके उपरी नाही प्रभूमध्ये. तर प्रभूमध्ये आपण कशा आहोत? प्रभूच्या पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक, स्वर्गातले लोक आहोत. आपण स्वर्गीय स्थायिक आहोत. पृथ्वीवरले परके आहोत पण प्रभू मधले परके नाही. पृथ्वीवरले मात्र आपण प्रवासी आहोत पण प्रभू मधले नाही. प्रभूच्या घरचे लोक आहोत. आपण स्वर्गातले लोक आहोत, स्वर्गीय लोक आहोत. पण स्वर्गाकडे आपली दृष्टी पाहिजे, स्वर्गीय गोष्टीकडे आपलं लक्ष लागलं पाहिजे, पृथ्वीकडे नाही. प्रश्न 7:54-60. जेव्हा स्टेफन प्रभू येशूविषयी लोकांना शिकवत होता तेव्हा तिथे उभे लोक स्टेफनवर दात ओठ खाऊ लागले. तेव्हा स्टेफनने वर आकाशाकडे पाहिलं. जेव्हा त्याने आकाशाकडे पाहिलं तेव्हा आकाश उघडलेलं आणि देवपित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू उभे असलेले स्टेफनला दिसले. स्टेफनने पाहिलं की प्रभू उभे आहे. तेव्हा तिथे असलेल्या लोकांना म्हटलं, पहा मला आकाश उघडलेलं आणि देवपित्याचं तेज आणि देवपित्याच्या उजव्या हाती प्रभू येशू बसले दिसत आहे. तेव्हा ते लोक स्टेफन आणखीच दात ओठ खाऊ लागले आणि स्टेफनला दगडमार करू लागले. पण स्टेफनला दगडमार केल्यानंतर मरणाच्या अवस्थेत स्टेफन असताना स्टेफनने म्हटलं, प्रभू या लोकांचे पाप यांच्या माती मोजू नको आणि माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. आणि स्टेफन झोपी गेला. स्टेफनला मरणाचा अनुभव आला नाही, झोपी गेला. मेलेला उठत नाही, झोपलेला उठतो. स्टेफन स्वर्गात उठला गेला आणि स्टेफनचं स्वागत करायला प्रभू येशू पित्याच्या उजव्या हाती उभे राहिले. बघा, जो स्टेफनने स्वर्गाकडे पाहिलं, शिकवत होता, तो सुवार्ता देत होता, त्याने दृष्टी कुठे पाहिलावली? स्वर्गाकडे. आणि जेव्हा त्याने स्वर्गाकडे पाहिलं आकाश उघडलेलं त्याला दिसलं. स्वर्गीय दृष्टांत देवपित्याच्या उजव्या हाती प्रभू उभे राहिलेले त्याला दिसलं. त्याला समजलं माझं स्वागत करायला प्रभू उभे आहेत, मी आता प्रभूकडे जाणार आहे. हा अनुभव स्टेफनला त्या ठिकाणी आला. बायबल वाचलं तर कळेल. स्तोत्रसहित 110 पहिल्या वचनात, मार्क 16:19 इब्री लोकास पत्र 10:12 इब्री लोकास पत्र 12 2-3 वचनात आणि बरेच अशी वचन आहेत की प्रभू येशू पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. पण हे एकच असं वचन आहे की प्रभू येशू पित्याच्या उजव्या हाताकडे उभा होता स्टेफनचं स्वागत करायला. स्टेफनचं स्वागत करायला प्रभू उभे राहिले, बसलेले होते, उभे राहिले. त्याने स्वर्गाकडे पाहिलं नसतं, त्याला दर्शन घडलं नसतं, आत्मविश्वास वाढला नसता, कदाचित पुढचा दगडमार करून तो क्षमा करू शकला नसता. पण त्याने तो दृष्टांत पाहिला होता स्वर्गाकडे पाहून. त्याच्यामध्ये मुली आत्मविश्वास वाढला, क्षमा करण्याची भावना तयार झाली, कारण त्याला कळलं आता मी माझ्या येशूकडे जाणार आहे, माझा प्रभू उभा आहे माझं स्वागत करायला. हा विश्वास त्याच्यामध्ये तयार झाला आणि तो प्रभूकडे गेला. पण बायबल सांगते स्वर्गाकडे पहा, तिथे सर्व गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. या पृथ्वीमध्ये नाही, हे सर्व सोडून जाणार. जमीन, जागा, घर, दौलत, संपत्ती काही जोडीला घेऊन जाणार नाही. आपली चांगली कर्मच आपल्या जोडीला जाणार आहे. म्हणून त्या स्वर्गीय गोष्टीकडे आपलं लक्ष लावा, वरील गोष्टीकडे लक्ष लावा. जेव्हा आपण वरील गोष्टीकडे आपलं लक्ष लावणार तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. वरील गोष्टीकडे आपल्याला मन लावायचंय, लक्ष लावायचंय. जो प्रभू आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणार आहे त्याच्याकडे लक्ष लावा. योहान 6:38, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे. बघा, प्रभू येशू स्वर्गातून उतरला मानवाला स्वर्गात नेण्यासाठी. कारण देवाने मानवाला पृथ्वीत पाठवलं पण मनुष्य पृथ्वीतच गुंतून गेला आणि मोह मायाच्या मागे लागून स्वर्गात न जाता नरकात जाऊ लागला. जिथून मनुष्य आलेला आहे तिथे मनुष्य परत यावा म्हणून देवाने आपल्या पुत्राला पाठवलं.
की प्रभूच्या माझ्या पुत्राच्या द्वारे माझे लोक परत स्वर्गात येतील. जे मार्ग चुकलेले आहेत, भोगलेले आहेत, त्यांना मार्गावर आणेल माझा पुत्र. म्हणून देवाने आपल्या पुत्राला अर्थात प्रभूला पाठवले. योहान 6:49-51 प्रभूने म्हटलं, मी स्वर्गातून उतरणारी भाकर आहे. प्रभू स्वर्गातून भाकरीच्या रूपात उतरून लोकांना भोजन दिले प्रभूने. आणि प्रभूने स्वर्गाच्या राज्यात जाण्याचा माणसासाठी रस्ता तयार केला. इब्री लोकासपत्र 10:19-20 प्रभूने आपल्या देहाच्या द्वारे स्वर्गाचा रस्ता तयार केला, रक्ताच्या द्वारे प्रवेश दिला. जिथून मनुष्य आलेले आहे तिथे परत जावा म्हणून प्रभू स्वर्गातून खाली उतरले. इब्री लोकासपत्र 4:14 आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र. पुन्हा एकदा प्रभू आकाशातून पार स्वर्गात गेला आणि प्रभूने हे दाखवलं, मी स्वर्गातून उतरलो, परत स्वर्गात गेलो. तुम्ही स्वर्गातून आलेले आहेत, तुम्हाला पण परत स्वर्गात यायचंय आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं लक्ष माझ्याकडे स्वर्गाकडे लावायचंय. कारण प्रभू येशूच्या द्वारे आपण स्वर्गात जाणार आहोत. म्हणून स्वर्गीय गोष्टीकडे आपलं लक्ष लावा, या पृथ्वीवरल्या गोष्टीकडे लावू नका. पूर्ण रीतीने आपलं लक्ष स्वर्गीय गोष्टीकडे असायला हवं. वरील गोष्टीकडे आपली मने लावा, स्वर्गीय गोष्टीकडे मने लावा, पृथ्वीवरल्या नाही. पृथ्वीतल्या गोष्टी क्षणिक नाशवंत आहेत, पण वरील गोष्टी अनंतकाळ सार्वकालिक टिकणाऱ्या गोष्टी. म्हणून देवाकडून मिळणाऱ्या गोष्टीकडे आपल्याला आपली दृष्टी लावायची, आपल्याला आपली नजर लावायची आणि प्रार्थना करायची. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपली बंधने तोडणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.